नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 22 तारीख आहे, परंतु उद्या 23 तारखेला राज्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असेल त्या संदर्भातला अतिशय छोटा व्हिडिओ आपण बनवत आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्या जवळच्या मित्र परिवाराला शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा. मित्रांनो, सध्या जो पाऊस पडत आहे राज्याच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये, पुण्याला आज तर पावसाने धुमाकूळ घातला. सातत्याने सांगितलेले आहे आपण की घाटावर पाऊस ऍक्टिव्ह असेल. 2026 वर्ष मित्रांनो, कोकण किनारपट्टी, पश्चिम घाटावरला माथा आणि त्याला लगतचा काही भाग, या भागात यावर्षी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. जून आणि जुलै हा चांगला पाऊस असेल. हा आपला सातत्याने सुरुवातीपासूनच अंदाज आहे. आणि जून आणि जुलैच्या नंतर ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे 2026चा उत्तरार्ध हा खराब आहे. हा अंदाज लक्षात घेता सर्वांनी सतर्कता बाळगावी हे आपण सातत्याने सांगितलेले. मित्रांनो, हे ECMWF जगातलं सर्वात टॉपचं मॉडेल काय सांगते ते पहा. या पावसाचा मुख्य असा आपण तुम्हाला काल परवा सुद्धा सांगितलं की पश्चिम घाट आणि दक्षिण भाग महाराष्ट्राचा, या भागात हा पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये सांगली, सातारा, जत वगैरे हा अतिशय दुष्काळी पट्टा आहे. सोलापूर मधील मित्रांनो इंदापूर वगैरे आहे, हे सोलापूर साईड, या कलबुर्गी असेल, लातूर असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर आहे, नांदेड पर्यंत हा पाऊस टच होईल. परंतु नांदेडला सध्या तरी पावसाची शक्यता या नाही. सध्या परभणी नाही, नांदेड नाही, इकडे या कोपऱ्यात नाही. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नाशिक हा जो पट्टा आहे, अहिल्यानगर, या पट्ट्यामध्ये हा पाऊस होणार आहे. घाटावर पाऊस होणार आहे पुणे भागात. त्यामुळे मित्रांनो, सातत्याने आपण ज्या गोष्टी सांगत आहोत त्यावर लक्ष केंद्रित करा. पावसाचा जोर हा असा आहे, सध्या जे बाष्पयुक्त वारे आहे, हवा आहे, ही घाटावर जबरदस्त ऍक्टिव्हिटी तयार करत आहे. त्या मानाने त्याला लागून असणारा जो भाग आहे पूर्वेकडला, तिथं करत आहे. परंतु अंतर्गत भागात अजून म्हणावा तसा प्रभाव 23 तारखेला सुद्धा नाही. ही वेगवेगळे जे मॉडेल आहेत ते काय दर्शवतात. हे मित्रांनो GSFचं मॉडेल आहे. पूर्णपणे नाशिक ते हा पश्चिम घाट डॅमेज सांगितलेला आहे. लक्षात घ्या, घाटावरच ऍक्टिव्हिटीज या पूर्व मोसमीच्या सध्या तरी एक 23-24 तारखेपर्यंत असतील. परंतु नंतर मित्रांनो 2 जून पर्यंत हे वातावरण हळूहळू उत्तरेकडे सरकतंय. वेगवेगळ्या मॉडेलनुसार ते उत्तरेकडे सरकताना आपल्याला दिसतंय. आणि या सुमारास आपला साऊथ वेस्ट मान्सून दाखल होईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. हे मित्रांनो ECMWF नावाचं जगातलं टॉपचं मॉडेल 6/2 महिन्यातलं 2 तारखेचं 2 तारखेचं वातावरण आहे. 2 तारखेपर्यंत सुद्धा आपल्याला याच भागात पाऊस दिसतो. नांदेडपर्यंत पोहोचलेला असतो. हा जो निळा कलर दिसतोय यामध्ये मित्रांनो ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता असते. या ठिकाणी जास्त पाऊस नसतो. जिथं ग्रीन आहे त्या ठिकाणी पावसाची, जिथं पिवळं आहे, येलो ज्याला आपण म्हणू त्याला येलो अलर्ट, रेड असेल तर रेड अलर्ट. आणि पहा, घाटावर या मॉडेलने सुद्धा आपल्याला घाटावर जबरदस्त पाऊस दाखवला. विशेषतः दक्षिण कोकणामध्ये पाऊस चांगला सांगितलेला आहे. लक्षात घ्या, या सर्व पार्श्वभूमीवर या कालखंडात साऊथ वेस्ट मान्सूनची एंट्री झालेली असेल का, तर मित्रांनो थोडस केरळमध्ये या कालखंडात साऊथ वेस्ट मान्सून आलेला असेल, परंतु महाराष्ट्रात आलेला नसेल. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. कारण सध्या कोणी किती जरी म्हणत असलं तो वेळेत येणारे, फास्ट येणारे, राज्यावर जबरदस्त लवकर पडणार आहे, तो पूर्व मोसमी पाऊस असेल. मान्सूनचा पाऊस पडण्यासाठी मित्रांनो राज्याला 15 तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल. 11 तारीख ते 15 तारीख, 11 जून ते 15 जून पर्यंत राज्यात मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता सध्या तयार झालेली आहे. याचं एकमेव कारण काय असेल, आपण यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे. पश्चिम किनारपट्टी जी आहे आपली, याला अरबी समुद्र म्हणतो, या ठिकाणी जर लो प्रेशर सिस्टीम तयार झाली तर मित्रांनो या घड्याळीच्या उलट्या काट्यानं त्या यमन, ओमान आणि इतर देशाकडे जातात. आणि साहजिकच आहे, त्या सिस्टीमचा जोपर्यंत प्रभाव आहे तोपर्यंत ते मान्सूनला उत्तरेकडे येऊ देत नाहीत. शिवाय WD सध्या सक्रिय आहे, जोरदार वारे वरून खाली येत आहेत, तो मान्सूनला खाली पुश करू शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला सातत्याने दररोज हवामानाचे अपडेट घ्यावे लागतील. उद्या मित्रांनो राज्याच्या सुद्धा
दक्षिण आणि पश्चिम भागातच पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. या निमित्तानं आज एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.